नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपण नेहमीच ज्या नवनवीन जाहिराती येतात त्या जाहिराती येतात त्या जाहिरातीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. अशीच एक जाहिरात आलेली आहे आणि तेही सर्वात मोठी जाहिरात आहे रेल्वेची. तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं की बऱ्याच जणांना माहित नाही RRB म्हणजे काय, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे ते रेल्वेमध्ये ज्या पण वॅकन्सी निघतात त्याच्या माध्यमातून या वॅकन्सी किंवा पोस्ट भरल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्वाची जाहिरात आलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या जाहिरातीबद्दल माहिती नसते. तर ती जाहिरात आहे असिस्टंट लोको पायलट. आता रेल्वेमध्ये ज्या वेळेस आपण जातो तर मोस्ट ऑफ आपल्याला बऱ्याचशा वेळेस जे ट्रेन चालवतो त्याला असिस्टंट लोको पायलट असं म्हणतात. जसं एरोप्लेन मध्ये आपण पायलट म्हणतो, रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणतो आणि रेल्वेमध्ये दुसराही एक प्रकार असतो त्याचीही कदाचित जाहिरात येण्याची चिन्ह आहेत. म्हणजेच या ठिकाणी ALP असिस्टंट लोको पायलट असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस लोकल ट्रेन चालवतो तर त्याला मोटरमॅन म्हटलं जातं. ठीक आहे, तर ही आहे असिस्टंट लोको पायलट. याची जवळपास 11,000 पदाची जाहिरात आलेली आहे. मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे की यासाठी कुठलं क्वालिफिकेशन आणि कोणता विद्यार्थी त्याचा फॉर्म फिलअप करू शकतो. ठीक आहे, तर जाहिरात आहे असिस्टंट लोको पायलट. त्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 11,127 पद संपूर्ण भारतामध्ये भरली जाणार आहेत. ही आतापर्यंतच्या याच्यामध्ये सर्वात मोठी जाहिरात मानली जाते. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही की लोको पायलट होण्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही क्वालिफिकेशन माहित झालं पाहिजे, फॉर्म भरला पाहिजे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच नाही लोको पायलट होण्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन आवश्यक आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया की याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते आपण सुरुवातीला बघूया. ही ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्याची तारीख 15 मे. ओके, 15 मे 2026 रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे. अंतिम तारीख या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 14 जून. ओके, 14 जून 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. अंतिम फी भरण्याची तारीख जी आहे ती 16 जून आहे. ओके, आता हे आपल्याला जाहिरात माहित झाल्याच्या नंतर त्याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन, त्यानंतर एज क्रायटेरिया म्हणजे कुठला विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो. यामध्ये नेहमी आपण बघितलंय की जेव्हा सेंट्रलची जाहिरात येते तर सेंट्रलच्या जाहिरातमध्ये मोस्ट ऑफ आपण बघितलं तर कॅटेगरी वाईज सगळ्यात पहिला प्रकार ज्याला आपण जनरल म्हणतो, आपण ओपन म्हणजे मिनिमम 18 वर्ष कंप्लीट आणि जास्तीत जास्त 30 वयापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो. दुसरा सेंट्रल मध्ये ज्यावेळेस आपण जातो तर ओबीसी नावाचा प्रवर्ग असतो. 18 वर्ष कंप्लीट, यामध्ये 3 वर्ष वाढवले जातात म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट हे 1833 पर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो. त्यानंतर जर बघितलं तर आपण SC आणि ST ओके असे प्रवर्ग आपल्याला सेंट्रल लेवल मध्ये पाहायला मिळतात. 18 वर्ष कंप्लीट पाहिजे, यामध्ये 5 वर्ष वाढी होतात म्हणजे 18 ते 35 पर्यंत SC आणि ST चा विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात. हे एजचा क्रायटेरिया आहे. ओके, यानंतर सर्वात महत्वाचं आहे की मी तुम्हाला सांगितलं की मिनिमम क्वालिफिकेशन. आता बघितलं तर विद्यार्थी हा मिनिमम 10 पास असावा. ओके, बघा क्वालिफिकेशन लोको पायलटचं काय आहे, फक्त 10वी पास असायला. ओके, पण यामध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, 10वी नंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी ITI केलं असेल. ओके, ITI मध्ये कुठला ट्रेड पाहिजे, RTI मध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रिशियन आणि डिझेल मेकॅनिक. ओके, यामध्ये ITI मध्ये तुम्हाला हे कोर्स झालेले पाहिजेत, ट्रेड झालेले पाहिजेत. त्यानंतर दुसरा आहे डिप्लोमा असतोय. डिप्लोमा सुद्धा डिझेल मेकॅनिक डिप्लोमा असतो, तो केलेला विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात. आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचं आहे इंजिनिअरिंग डिग्री. ओके, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक याच्यामध्ये डिग्री, इंजिनिअरिंग डिग्री प्राप्त केलेला विद्यार्थी हा या जाहिरातीचा फॉर्म फिलअप करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ITI सगळ्यात पहिलं 10th क्वालिफिकेशन आहे. ITI झाला असेल तर फॉर्म फिलअप करू शकतो. त्यानंतर 10 क्वालिफिकेशन मात्र डिप्लोमा झालाय तोही विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो. आणि इंजिनिअरिंग साठी मात्र हे 2 क्रायटेरिया बसत नाही. इंजिनिअरिंग झाला असेल तर तो डायरेक्ट विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो. मध्ये ITI आणि डिप्लोमा हे 10वी नंतर तुमचे झालेले पाहिजेत आणि तो विद्यार्थी या जाहिरातीचा फॉर्म फिलअप करू शकतो. अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने.
यानंतर फॉर्म फिलअप केलेला आहे, एज क्रायटेरिया आपल्याला समजलेला आहे. ज्यावेळेस सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपण जातो, तर ज्यावेळेस सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपल्याला जायचंय त्यावेळी आपल्याला 4 टप्प्यामध्ये परीक्षा प्रक्रियेमध्ये सामोरे जाणं गरजेचं आहे. ओके, कोणत्या 4 प्रक्रिया आहेत ज्या सिलेक्शनसाठी महत्वाच्या आहेत? सगळ्यात पहिला आहे सीबीटी टेस्ट, म्हणजेच तुमची ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ओके, ही पास झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेजला सामोरे जायचंय, त्याला म्हटलं जातं सीबीटी 2, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने मुख्य परीक्षेला सामोरे जायचंय. त्यानंतर तिसरं बी आहे या ठिकाणी सीबीएटी, यालाही फेस करायचं आहे. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि कोणत्याही शासकीय शाळेत आपण जेव्हा जातो तर आपल्याला महत्वाचं आहे की मेडिकल टेस्ट किंवा त्याची मेडिकल टेस्ट होणं गरजेचं आहे. मेडिकल झाल्याच्या नंतर तुम्हाला पोस्टवरती रुजू होऊ शकता. म्हणजे या पद्धतीमध्ये तुम्हाला सामोरे जायचं आहे. ओके, त्यानंतर बघा, जर आपण नॉर्मली गेलो फर्स्ट ऑनलाईन म्हणजे परीक्षेसाठी किंवा प्रिलिम्स एक्झाम मध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला 75 क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्हाला 60 मिनिटं वेळ दिला जातोय. ठीक आहे, 60 मिनिटं. आणि निगेटिव्ह सिस्टम जर आपण बघितलं तर 1/3, ओके, म्हणजे 0.33 निगेटिव्ह सिस्टम आहे. 75 प्रश्न विचारले जातात. यामध्ये सिलेबस कोणता आहे? तर यामध्ये सिलेबस तुम्हाला जीएस, मॅथ आणि रिझनिंग या 3 गोष्टीला सामोरे जायचं आहे रेल्वेमध्ये. ओके, लक्षात ठेवा, मॅथ, त्यानंतर दुसरा मुद्दा आहे रिझनिंग आणि तिसरा मुद्दा आहे जीएस. साधारणतः 75 क्वेश्चन विचारले जातात आणि 1 तास वेळ तुमच्याकडे असतोय. या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला किंवा परीक्षेला सामोरे जायचं आहे सिलेक्शनसाठी. त्यानंतर पार्ट ए, पार्ट बी. ओके, पार्ट ए मध्ये 100 प्रश्न आहेत, पार्ट बी मध्ये 75 प्रश्न आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला सेकंडरी पार्ट मध्ये जवळपास 2.5 तास वेळ दिला जातो मुख्य परीक्षेसाठी. आणि मुख्य परीक्षेसाठी 100 आणि 75 असे 2 पेपर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याला 2.5 तास वेळ दिला जातो दुसऱ्यासाठी. हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. त्यानंतर जर समजा एखाद्या वेळेस चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलं गेलं तर विद्यार्थ्यांचा फॉर्म सुद्धा अपात्र केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ज्या क्वालिफिकेशन मध्ये 10 नंतर आयटीआय झाला असेल तर स्पेशली तो तुम्हाला मुद्दा विषद करायचा आहे. 10 नंतर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर त्या ठिकाणी तो मुद्दा तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. किंवा इंजिनिअरिंग डिग्री झाली असेल तर त्या पद्धतीने तुमचा फॉर्म फिलअप झाला पाहिजे. जर चुकीच्या पद्धतीने फिलअप झाला तर तुमचा फॉर्म रद्द केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, आता ह्याची संपूर्ण माहिती, सिलेबस, ज्या काही तुम्हाला गोष्टी लागणार आहेत, त्यानंतर लेक्चर, या सर्व गोष्टी, टेस्ट सिरीज, या सगळ्या गोष्टी, नोट्स ह्या तुम्हाला ऑफिसर अकॅडमीच्या माध्यमातून दिल्या जातील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.